पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी अनामत रक्कम मागितण्यात आलेली होती, परंतु ही रक्कम भरू न शकल्याने उपचाराअभावी या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये टीकेची झोड उठलेली होती आणि त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेच्या वतीने कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम मागू नये असं आदेश काढण्यात आलेलं होतं, असं पत्रक काढण्यात आलेलं होतं आणि याच पत्रकाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे। रुग्णांकडे अर्थात डिपॉझिट मागण्यात गैर काय असं या पत्रकामध्ये म्हणण्यात आलेले आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधूया। दादा, काय सांगाल, इंडियन मेडिकल असोसिएशनची जी भूमिका आहे, डिपॉझिट मागण्यात गैर काय? एका बाजूला आपण बघतो की मोठ्या प्रमाणात रोज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये आहे, डिपॉझिट न देऊ शकल्यामुळे महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनची ही भूमिका। सर्वप्रथम या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनने जे आज पत्रकाद्वारे जो खुलासा केलेला आहे, त्या इंडियन मेडिकल असोसिएशनची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा सर्वप्रथम या ठिकाणी मी निषेध करतो। आता योगायोगाने उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच त्यांनी तो खुलासा केला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बाबासाहेबांनी ते संविधान दिलं आणि ते संविधान देशाला अर्पित केलं, त्या बाबासाहेबांनी आरोग्य शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे असं त्यांनी त्या संविधानात म्हटलेलं आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे असले उद्योग करतात। म्हणजे एकीकडे आपण मोठ्या मोठ्या सेमिनारमध्ये बोलताना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे यांचं, अरे पण त्यांच्या संविधानाचं काय? त्याच्या संविधानात ज्या काही लिहिलेलं आहे, जे काय त्याची अंमलबजावणीचं काय? त्याची जर अंमलबजावणीच होत नसेल तर उपयोग काय? तुम्ही हे बाबासाहेबांच्या प्रती किंवा हे संविधानाच्या प्रती जे काय बेगडी प्रेम दाखवत आहेत ना, पुतना मावशीसारखं, ते अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचं आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनचा मी पुन्हा एकदा निषेध करतो। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही वैद्यकीय क्षेत्रातली एक खूप मोठी शिखर संस्था आहे। त्याच्या काही नियमावली आहेत, त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत। त्याच्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलंय की तुम्हाला अमानत रक्कम घेता येणार नाही, डिपॉझिट हे घेता येणार नाही। त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण कायदे या देशामध्ये आहेत, त्यांनीही तेच म्हटलं की रुग्ण हा ग्राहक आहे, ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेणं हे बसत नाही नियमात। त्याच्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्याच्यातही ते म्हटलेलं आहे आणि असं त्यांच्या गाईडलाईनमध्ये म्हटलेलं असताना आणि एकीकडे तुम्ही पत्रक काढून तुम्ही खुलासा करताय की डिपॉझिट घेण्यात गैर काय? म्हणजे याचा अर्थ असा, आणि हे सांगतात नाही का रुग्णालय आणि धर्मार्थ रुग्णालय, आम्हाला फरक चांगला कळतो, पण त्या छोट्या रुग्णालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर तुम्ही त्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला जर वाचवायचा प्रयत्न करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। आता याच्या पुढेही मी जाऊन म्हणेल, मेडिकल यांची शिखर संस्था कोण आहे तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया। तर आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये, या पुणे शहरामध्ये जे काही माल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स होते आणि आजही करतायत असे अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांच्या रिसर्च तक्रारी संबंधित यंत्रणेमार्फत त्या मेडिकल काउन्सिलपर्यंत पोहोचलेले आहेत किंवा इतर। पण मला सांगा, या पंचवार्षिकमध्ये किती डॉक्टरांच्या सनदा ह्या रद्द झालेल्या आहेत? तुम्ही जर व्हेरीफाय केलं तर कळेल। मग याचा अर्थ काय? हे कोणाला तरी वाचवतायत। बरं, आजच्या तारखेला ज्या महाराष्ट्र सरकारने म्हणजे शासनाने ज्या काही चौकशा समित्या नेमल्या होत्या, त्या चौकशा समितीचे अहवाल देखील आले। त्या प्रत्येक अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय की त्याला ते डॉक्टर जबाबदार आहेत, त्याला ते प्रशासन जबाबदार आहेत, असे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असताना इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रशासनाला म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला आणि त्या डॉक्टरांना वाचविण्याचा का प्रयत्न करीत आहे? बरं, मी काय म्हणतो, माझं म्हणणं आता ठीक आहे, आता राज्य शासनाच्या अहवाल आले तर संबंधित यंत्रणेने मेडिकल काउन्सिलकडे तक्रार केली पाहिजे। मेडिकल काउन्सिलने याच्यावर चर्चा करून नाही का, हो त्यांच्या सनदा रद्द करा, ते प्रॅक्टिस करण्याच्या लायकीचेच नाही, तर का केलं जात नाही? माझा या म्हणजे मला ह्या सगळ्यांना बरं आता काय माहिती का, या काय सगळ्या या समाजात ज्या गोष्टी आहेत ज्या घडतायत त्याला आपली ही समाज व्यवस्था जबाबदार आहे। जर MD करायला जर तुम्हाला 5-5, 10-10 कोटी जर लागत असतील तर तो डॉक्टर काय करणार? पण असं म्हणून मी काय त्या डॉक्टरांचं समर्थन करणार नाही। मी इंडियन मेडिकल असोसिएशनने जी भूमिका घेतलेली आहे ती समाजाच्या हिताची नाहीये, ती समाज विघातक अशी आहे, ती गोरगरीब रुग्णाची पिळवणूक करणारी आहे आणि त्यांच्या त्या वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी मागणी आहे।
त्याच्यामुळे या इंडियन मेडिकल असोसिएशनचा तुम्ही या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो आणि धिक्कार करतो. आता त्यांनी आहे ना, स्वतःच्याच गाईडलाईन जर तुम्ही जर स्वतःच्याच पायदळी तोडत असाल तर याच्यासारखं दुर्दैव आपण काय म्हणायचं, काय बोलणार ना. स्वतःच्या नियमावली जर तुम्ही स्वतःच पायदळी तोडत असाल तर तुमच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार, कोणीच ठेवणार नाही ना. मग या कॉमन लोकांनी जायचं कुठे बरं. कॉमन लोक काय न्यायालयात जाऊ शकत नाही. आज जर न्यायालयात जायचं म्हणतात तर तेवढे पैसे त्यांच्याकडे पाहिजे. आणि आजच्या तारखेला सुमोटो पिटिशन्स किती फाईल होत आहेत वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या आधारे, आणि न्यायालय किती दखल घेत आहेत. मी न्यायालयाच्या कार्यपद्धतीने मला काही बोलायचं नाही, पण मी एक विचारतोय, पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रात एक मोठी हेडलाईन आली तर सुमोटो पिटिशन्स असेल दाखल होऊन जायचं. ही वस्तुस्थिती आज होताना दिसत. आज कॉमन माणूस जो रुग्णालयाचं 1,00,000-2 लाख रुपयाचं बिल भरू शकत नाही, तो त्या वकिलाची 4-5 लाख रुपये पिटिशनसाठी तो फी भरू शकेल का? एक साधा प्रश्न आहे. कुठेतरी इंडियन मेडिकल असोसिएशन कडून रुग्णांच्या हक्कांचीच पायमल्ली करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणायचं. मग ही मागणी म्हणजे काय? हीच आहे ना त्यांची. ही मागणी म्हणजे हीच आहे. आता या देशामध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, इंडियन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, त्याच्यानंतर तुमचा ग्राहक संरक्षण कायदा आहे, आणि हे इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे हे त्यांच्याच गाईडलाईन्स आहेत. मग त्यांच्याच गाईडलाईन्स हे तेच पायदळी तुडवत आहेत. मग आपण जाब विचारायचा कोणाला? एक साधा विषय आहे, साधा आहे, सिंपल. ज्यांनी कायदे बनवलेत रुग्णांच्या हक्कांसाठी, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी, आणि तेच कायदे जर रुग्णाचं हित डोळ्यासमोर न ठेवून रुग्णाचं हित पायदळी तोडवण्यासाठी ते कायदे अजून पायदळी तोडत असेल तर या सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायचा कुठे आणि कोणाकडे मागायचा? शिखर संस्था आहे इंडियन मेडिकल असोसिएशन, त्यालाच कुठेतरी रुग्णांच्या हक्काचा विसर पडलाय असं वाटतं एकंदरीत. आता आपण त्या मेडिकल असोसिएशन बद्दल आपण काही डायरेक्ट आपण काही बोलू शकत नाही. बरं, त्या मेडिकल असोसिएशन जे इंडियन मेडिकल काउन्सिल आहे, सॉरी मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल काउन्सिल, त्याने तो विचार केला पाहिजे ना. आता या देशामध्ये अशा अनेक ज्या आता वीज मंडळ असेल त्याच्यावर अणुऊर्जा आयोग असतो, ज्या बँका असतात त्याच्यावर RBI असतं, इन्शुरन्स सेक्टरमधल्या ज्या इन्शुरन्स त्याच्यावर इरडा नावाची संस्था असते, तसे मेडिकल वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याच्यावरती मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असते. तर हे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं हे नैतिक कर्तव्य आहे ना की या सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना न्याय हा मिळाला पाहिजे, आणि जर कोणी माल प्रॅक्टिस करत असेल तर अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून आपण त्याची सनद रद्द केली पाहिजे. पण आज असं होताना बिलकुल दिसत नाही. याच गोष्टीची आम्हाला लाज वाटते. दीनानाथ मंगेशकर प्रशासनामध्ये आता ज्या चौकशा समित्या नेमलेल्या होत्या त्यामध्ये बऱ्याचदा चौकशा समित्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन दोषी आहे, तरी सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठीशी घालतंय असा प्रयत्न होतोय असं वाटतं. हो, साहजिकच आहे. मला सांगा ना, जर धर्मार्थ चॅरिटी कमिशनरची कमिटी होती, राज्य शासनाची होती, आरोग्य विभागाची होती, मुख्यमंत्री, सगळ्या कमिट्यांचे जे अहवाल आलेले त्याच्यात त्या प्रशासनाला, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला दोषी ठरवण्यात आले, त्या डॉक्टरांना दोषी ठरव. असं असताना देखील इंडियन मेडिकल असोसिएशन सारखी एक संस्था मोठी डॉक्टरांची संघटना जर अशी भूमिका घेत असेल की डिपॉझिट भरणे हे काही गैर नाही, तर मग याचा अर्थ असाच होतो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना आणि त्या प्रशासनाला हे पाठीशी घालत आहेत आणि त्यांचं इनडायरेक्टली हे समर्थन करत आहे. याचा अर्थ असाच होतो. या चौकशी नेमत्या समित्या का टाइमपासला नेमल्या होत्या का? त्यांनी उल्लेख केला आहे की हे दोषी आहेत. मग जर दोषी असेल तर तुम्ही त्यांच्या सनदा घालवून टाका ना. तुम्ही तशात तक्रारी घेऊन जाऊन मेडिकल काउन्सिलने पत्र दिले, आपलं सॉरी इंडियन मेडिकल असोसिएशनने मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला तर एखादा पत्रव्यवहार तरी केलाय का? हा झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. यात हॉस्पिटल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्या मृत्यूची जबाबदारी या मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने स्वीकारली पाहिजे, या डॉक्टरांनी स्वीकारली पाहिजे, आणि यात हे दोषी आहेत आणि त्यामुळे यांची तुम्ही सनद त्वरित रद्द करावी असा एखादा काय प्रस्ताव, एखादं पत्र यांनी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला लिहिलंय का? त्यांनी ते सांगावं. म्हणजे लिहिलं नाही याचा अर्थ हे त्या डॉक्टरांना पाठीशी घालतंय, याचा क्लिअर कट अर्थ असाच होतो, हे त्या डॉक्टरांना पाठीशी घालतायत. तर आमची विनंती आहे या इंडियन मेडिकल असोसिएशन की अशा कोणत्याही डॉक्टरांचं, जे चुकीचे डॉक्टर आहेत, जे माल प्रॅक्टिस करतायत, अशा कोणत्याही डॉक्टरांचं तुम्ही समर्थन करू नका, त्यांना पाठीशी घालू नका, अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे.
मंगेशकर रुग्णालयामध्ये एका महिलेला, गर्भवती महिलेला डिपॉझिट मागण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे ती महिला डिपॉझिट भरू न शकल्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तिच्यावरती उपचार करण्यास नकार दिला आणि उपचाराअभावी या महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाकडून रुग्णांकडून डिपॉझिट मागू नये असं पत्रक काढण्यात आलेलं होतं आणि आज इंडियन मेडिकल असोसिएशनने थेटपणे एक पत्रक काढून डिपॉझिट मागण्यात गैर काय असं जे आहे त्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं होतं, त्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भूमिकेचा निषेध सुद्धा केलेला आहे। अमित भागवतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे।